पहिल्यांदा प्रस्तावना, त्याच्यानंतर त्याची व्याख्या आणि हे महत्त्वाचे 10 मुद्दे विश्लेषित करणं गरजेचं आहे. या टॉपिकमधील दुसरा एक उपमुद्दा आहे आणि तो उपमुद्दा आहे तो म्हणजे भांडवल आवश्यकता. तर प्रामुख्यानं आपण सुरुवातीलाच पाहत होतो ज्यावेळेस संस्थात्मक वित्त व्यवस्थापन याची माहिती किंवा प्रस्तावना सांगत होतो त्यावेळेस कोणतीही संस्था असू द्या, व्यवसाय कोणताही असू द्या, व्यवसाय लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, त्या प्रत्येक व्यवसायाला पैशाची म्हणजेच भांडवलाची आवश्यकता ही असतेच. कोणतीही कृती असू द्या, आपल्या दैनंदिन जीवनामधील कोणतीही कृती असू द्या, त्या कृतीला पैशाच्या पाठबळाशिवाय पूर्ण करणं शक्यच नाही किंवा शक्य होत नाही. छोटासा जरी कार्यक्रम असला तर त्याला त्या ठिकाणी पैशाची आवश्यकता असते आणि त्या पैशाचं नियोजन करणं गरजेचं आहे. मग आता जर आपण छोट्या कार्यक्रमासाठी जर भांडवलाचं नियोजन करत असेल, भांडवल किती लागतं याचा विचार करत असेल, कसं गोळा करायचं याचा विचार करत असेल, कसा वापरायचा याचा विचार करत असेल, तर जर मोठी कंपनी असेल, संयुक्त भांडवली संस्था असेल, तर या संयुक्त भांडवली संस्थेला सुद्धा आपल्याला भांडवल हे किती लागेल, भांडवल हे कसे उभारायचे आणि हे उभा केलेलं भांडवल हे कसं वापरायचं, या 3 प्रश्नांचं उत्तर म्हणजे भांडवल आवश्यकता होय. बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. जर संयुक्त भांडवली संस्थेला भांडवल किती लागेल, भांडवल कसं उभा करायचं आणि उभा केलेलं भांडवल कसं गुंतवायचं, कशा पद्धतीनं खर्च करायचं, या 3 प्रश्नांचं उत्तर म्हणजे भांडवल आवश्यकता होय. यालाच त्या ठिकाणी दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं जातं आर्थिक नियोजन. तर अशा पद्धतीनं आपल्याला आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे किती भांडवल लागेल, कसं भांडवल उभा करायचं आणि उभा केलेलं भांडवल कसं गुंतवायचं. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी आर्थिक नियोजन करत असताना आपल्याला पुन्हा या आर्थिक नियोजनामध्ये 2 बाबींचा विचार करायचा आहे. भांडवल कुठं कुठं लागणार आहे, तर भांडवल पहिल्यांदा आपल्याला स्थिर भांडवल म्हणून लागणार आहे, भांडवल आपल्याला खेळतं भांडवल म्हणून लागणार आहे, आपल्याला फिक्स कॅपिटल किंवा त्याला वर्किंग कॅपिटल असं आपण म्हणतो. तर या 2 कारणासाठीच भांडवलाची आवश्यकता आहे. भांडवलाची आवश्यकता का, तर स्थिर खर्चासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी. जर त्या ठिकाणी आपण दीर्घ मुदतीसाठी जर खर्च करत असेल तर त्याला त्या ठिकाणी स्थिर खर्च असं म्हणतो आणि या कारणासाठी जर पैशाचा वापर केला जात असेल, या कारणासाठी निधीचा वापर केला जात असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी स्थिर भांडवल असं म्हणतो. जर दैनंदिन खर्चासाठी आपण जर पैशाचा वापर करत असेल, आता दैनंदिन खर्च म्हणजे कोणते आणि स्थिर खर्च म्हणजे कोणते हेच आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. भांडवलाच्या आवश्यकतेमध्ये मुख्य 2 मुद्द्यांचा विचार करायचा आहे, स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल. तर खेळतं भांडवल म्हणजे कोणतं, तर दैनंदिन खर्च. दैनंदिन खर्च कोणते, तर आपल्याला एखादा व्यवसाय सुरळीत अखंडितपणे चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कच्च्या मालाची खरेदी करावी लागेल, कर्मचारी नियुक्त करावे लागतील, कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागेल, इतर त्या ठिकाणी काही अनुषंगिक खर्च करावे लागतील, जाहिरात करावी लागेल किंवा वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस द्यावे लागतील किंवा वेगळ्या प्रकारचा ट्रॅव्हलिंग चार्जेस द्यावा लागेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणासाठी ज्या पैशाचा वापर केला जातो त्याला त्या ठिकाणी खेळतं भांडवल असं म्हणतात. तर या पद्धतीनं भांडवलाचे 2 प्रकार, स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल. तर याच्यामध्ये आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत स्थिर भांडवल. स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवल हे कसं ठरविलं जातं. तर स्थिर भांडवलाची व्याख्या सोपी आहे. वास्तविक पाहता त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे, दडलेला आहे. स्थिर भांडवल म्हणजे नेमकं नक्की काय, तर या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, व्याख्येमध्ये आपल्याला बदल करण्याचा अधिकार नाही. व्याख्या ही जशीच्या तशी तज्ञानं लिहिलेली आहे त्याच पद्धतीनं डबल अवतरणामध्ये लिहायची आहे. मी नेहमी त्यासाठी म्हणतो की व्याख्या ही वाचली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं, परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये लिहिताना ती व्याख्या बरोबर जशीच्या तशी द्यायची असते. तर स्थिर भांडवल म्हणजे नक्की काय, तर स्थिर भांडवल म्हणजे दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशानं न घेतलेली मालमत्ता. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी आणि विक्रीच्या उद्देशानं न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागतं त्याला स्थिर भांडवल असं म्हणतात. मग आता प्रश्न उपस्थित होतो की बाबा दीर्घ कालावधीसाठी कोणती मालमत्ता खरेदी करतो आपण, तर याच्यामध्ये कोणतीही कंपनी असू द्या, कोणताही व्यवसाय असू द्या, व्यवसाय लहान असो अथवा व्यवसाय मोठा असो, तर त्या व्यवसायासाठी दीर्घ मुदतीसाठी आपल्याला व्यवसाय स्थापन करण्यासाठी जागेची गरज आहे. जागा म्हणजेच लँड आपण त्याला म्हणतो, जमीन आपण त्याला म्हणतो,
तर एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे आणि ती जागा आपण खरेदी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नुसती जागा असून चालत नाही, तर जागेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू करायचा असेल तर इमारत घ्यावी लागेल, इमारत बांधावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी इमारत ही आपल्याला त्याच्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरी त्या ठिकाणी आपण सामग्री किंवा मालमत्ता विचारात घेतो ती म्हणजे यंत्रसामग्री. वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर असेल. तर या आपण त्या ठिकाणी सामग्रीचा विचार केला, जागा असेल, इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, फर्निचर असेल, मोटार कार असेल, तर हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी घटक आहेत. ते दीर्घ मुदतीसाठी उद्योगधंद्यासाठी वापरले जातात, म्हणून त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे दीर्घ मुदतीसाठी खरेदी केलेली. त्याच्यानंतर याचा वापर त्या ठिकाणी 5, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापर्यंत होतो. ती टिकाऊ स्वरूपाची वस्तू असते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सर्वसाधारणपणे वारंवार ती वस्तू खरेदी करावी लागत नाही. आता कच्चा माल म्हटलं की वारंवार खरेदी करावी लागते. आज खरेदी केल्यानंतर उद्या खरेदी करावं लागणार नाही असं होणार नाही. परंतु जागा आज खरेदी केल्यानंतर पुन्हा खरेदी करण्याची लवकर आवश्यकता नाही. इमारत आज बांधल्यानंतर लवकर इमारत बांधण्याची आवश्यकता नाही. यंत्रसामग्री आज खरेदी केल्यानंतर लवकर खरेदी करण्याची आवश्यकता नाही. किंवा त्यासाठी आवश्यक असणारं फर्निचर असेल, त्यासाठी आवश्यक असणारं व्हेकल असेल, मोटार कार असतील, तर या सर्वच्या सर्व सामग्रीला आपण त्या ठिकाणी स्थिर खर्च असं म्हणतो. आणि त्यासाठी वापरण्यात येणारं भांडवल याला आपण स्थिर भांडवल असं म्हणतो. तर प्रामुख्यानं पुन्हा हा एक मुद्दा उपस्थित होतो की या स्थिर भांडवलाची निश्चिती कोण करतं, स्थिर भांडवल ठरवतं कोण, किंवा दुसरा एक प्रकार भांडवलाचा आहे खेळतं भांडवल. खेळतं म्हणून ठरवतं कोण, तर याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे. याच्यासाठी रिकाम्यासाठी किंवा बरोबरसाठी प्रश्न विचारला जातो. नवीन कंपनीच्या बाबतीमध्ये, नवीन व्यवसायाच्या बाबतीमध्ये स्थिर भांडवल ठरवण्याचं काम हे प्रवर्तक करतात. प्रवर्तक म्हणजे कोण, तर जो त्या ठिकाणी सर्वप्रथम स्वतःच्या मनामध्ये कंपनी स्थापन करण्याचा विचार आणतो त्याला प्रवर्तक असं म्हणतात. आणि प्रवर्तक नवीन कंपनीच्या बाबतीमध्ये स्थिर भांडवल ठरवित असतो. नवीन कंपनीच्या बाबतीमध्ये स्थिर भांडवल डॅश डॅश ठरवितो तर प्रवर्तक ठरवितो. तर पुन्हा त्याच्यावरती उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. नवीन कंपनीला स्थिर भांडवलाची आवश्यकता नसते, तर मुळात त्या ठिकाणी कंपनी कोणती असू द्या, जुनी असो अथवा नवीन असो, त्या प्रत्येक कंपनीला स्थिर भांडवलाची आवश्यकता ही असतेच असते. मग जुन्या कंपनीच्या बाबतीमध्ये स्थिर भांडवल कोण ठरवितो, आता नवीन कंपनीच्या बाबतीमध्ये प्रवर्तक ठरवितो. जुन्या कंपनीच्या बाबतीमध्ये कोण स्थिर भांडवल ठरवितं, तर जुन्या कंपनीच्या बाबतीमध्ये किंवा वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या कंपनीच्या बाबतीमध्ये स्थिर भांडवल ठरविण्याचं काम हे संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती ठरविते. तर पुन्हा रिपीट करतोय, नवीन कंपनी असेल तर त्याचं स्थिर भांडवल ठरवण्याचं काम प्रवर्तक करतो, आणि जुनी कंपनी असेल तर त्याचं स्थिर भांडवल ठरवण्याचं काम संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती करते. मग स्थिर भांडवल किती पाहिजे किंवा किती असावं हे कसं काय ठरवायचं? सर्वसाधारणपणे आपल्याला स्थिर भांडवल हे किती लागेल हे ठरवणारे अनेक घटक आहेत. त्या वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये विचार करावा लागेल. स्थिर भांडवल कुणी एका व्यक्तीनं सांगून ठरत नाहीये. त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, त्या ठिकाणचं त्या ठिकाणी वेगवेगळे घटक कसे आहेत, वेगवेगळे उत्पादित घटक कसे आपल्याला उपलब्ध होणार आहेत, त्या सर्व उत्पादित घटकावरती, वातावरणावरती हे स्थिर भांडवल ठरविलं जातं. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी स्थिर भांडवल ठरवण्यासाठी पहिला घटक विचारात घेतलेला आहे तो म्हणजे व्यवसायाचं स्वरूप. आता स्थिर भांडवल ठरवण्यासाठी पहिला घटक व्यवसायाचं स्वरूप. व्यवसायाचं स्वरूप कसं काय स्थिर भांडवल ठरवितो किंवा किती भांडवल लागेल हे कसं काय ठरवितो, तर ज्यावेळेस त्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं आपण उत्पादन करतो किंवा सेवा देतो त्यावेळेस त्या व्यवसायासाठी स्थिर भांडवल हे जास्त लागतं. उदाहरणार्थ साखर कारखाना, साखर कारखान्यासाठी स्थिर भांडवल हे जास्त लागेल. मोबाईल कंपन्यासाठी स्थिर भांडवल जास्त लागेल. मग कमी भांडवल कशासाठी लागतं, जर एखादा व्यवसाय व्यापार करत असेल किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असेल तर अशा व्यवसायासाठी स्थिर भांडवल हे कमी लागतं. म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपावरती स्थिर भांडवल आहे. आपल्याला बऱ्याच वेळा चुकीव बरोबरसाठी किंवा वेगळ्या कारणासाठी असा प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस व्यवसायाच्या स्वरूपावरती स्थिर भांडवल हे ठरविलं जातं. ज्यावेळेस उत्पादन कार्य चालू असतं त्यावेळेस स्थिर भांडवल जास्त लागतं. ज्यावेळेस उत्पादन कार्य हे कमी प्रमाणामध्ये आहे त्यावेळेस कमी भांडवल लागतं. ज्यावेळेस व्यापार
व्यवसाय आहे त्यावेळेस स्थिर भांडवल हे कमी लागतं, ज्यावेळेस सेवा व्यवसाय आहे त्यावेळेस स्थिर भांडवल जास्त लागतं. त्याच्यानंतर स्थिर भांडवल ठरवणारा दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचा आकार आपण सहज बोलतो व्यवसायाचा आकार मोठा आहे, व्यवसायाचा आकार छोटा आहे. साहजिक आहे, ज्यावेळेस व्यवसायाचा आकार मोठा असतो त्यावेळेस स्थिर भांडवल जास्त लागतं, ज्यावेळेस व्यवसायाचा आकार लहान असतो त्यावेळेस भांडवल हे स्थिर भांडवल कमी लागतं. तर हा स्थिर भांडवल ठरवणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे व्यवसायाचे आकारमान. तिसरा त्या ठिकाणी घटक आहे व्यवसायाची व्याप्ती. आता व्याप्ती म्हणजे काय तर कार्यक्षेत्र. आपला व्यवसाय कोणत्या ठिकाणी काम करतो. जर एखादा व्यवसाय एका गावापुरता एका शहरापुरता जर मर्यादित काम करत असेल तर त्याला स्थिर भांडवल हे कमी लागतं. पण तो व्यवसाय अनेक गावामध्ये अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्याला स्थिर भांडवल जास्त लागतं. उदाहरणार्थ माझा व्यवसाय हा माझ्या गावापुरता मर्यादित असेल तर त्याला कमी भांडवल लागेल. माझ्या व्यवसायाचं उत्पादन अनेक ठिकाणी म्हणजे राज्य पातळीवरती गेलो, राष्ट्रीय पातळीवरती गेलो किंवा जागतिक स्तरावरती उत्पादन केलं तर साहजिकच तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर याला स्थिर भांडवल हे जास्त लागेल. त्याच्यानंतर स्थिर भांडवल ठरवणारा चौथा घटक आहे तो घटक म्हणजे भाडे तत्वाचे प्रमाण. भाडे तत्वाचे प्रमाण आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी जी साधन सामग्री वापरणार आहोत ती साधन सामग्री खरेदी करणार आहे का भाड्याने घेणार आहात. दोन प्रकारे आपल्याला साधन सामग्री घेता येते. एक तर कायमस्वरूपी खरेदी करायची किंवा भाड्यानं आपण वापरायची. जर कायमस्वरूपी खरेदी केली असेल तर त्याला त्या ठिकाणी स्थिर भांडवल जास्त लागेल. जर भाड्यानं त्या ठिकाणी सामग्री खरेदी केली असेल तर त्याला स्थिर भांडवल हे कमी लागेल. तर चौथा मुद्दा आहे भाडे तत्वाचे प्रमाण. त्याच्यानंतर पाचवा घटक आहे तो म्हणजे उपकराराची व्यवस्था. उपकराराची व्यवस्था म्हणजे काही मोठे व्यवसाय असतात त्या मोठ्या व्यवसायामध्ये काही वेळेला वेगवेगळ्या वस्तूंचं एकत्रीकरण केलं जातं. सर्वच्या सर्व वस्तू तयार केल्या जात नाहीत. उदाहरणार्थ टाटा कंपनी असेल, टाटा कंपनीमध्ये एखादं वाहन तयार केलं जात असेल तर वाहन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या इतर उपपदार्थांची किंवा इतर सुट्ट्या भागांची आवश्यकता असते. एखादं वाहन तयार करायचं असेल टायरची आवश्यकता आहे, वाहन तयार करण्यासाठी बल्बची आवश्यकता आहे, वाहन तयार करण्यासाठी रबरची आवश्यकता आहे. मग सगळ्याच्या सगळ्या वस्तू तयार करणं शक्य नाही. एखाद्या व्यावसायिकाला सर्व वस्तू तयार करणं शक्य नाही. मग असे मोठे व्यावसायिक काय करतात, काही वस्तू किंवा काही सुट्टे भाग इतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यावसायिकाकडून घेतात. याला त्या ठिकाणी काही वेळेला हे जर घ्यायचं असेल, हे जर खरेदी करायचं असेल आणि व्यवसायाला सुरळीतपणे मिळवायचा असेल तर त्यासाठी करार करावा लागतो. त्याला उपकरार असं म्हणतात. जर इतराशी करार करून आपण जर वस्तू मिळवल्या तर त्याला त्या ठिकाणी कमी भांडवल लागेल, स्थिर भांडवल. इतराकडे न देता आपणच त्या वस्तू तयार करायचं ठरवलं, सर्वच्या सर्व लागणाऱ्या वस्तू तयार केल्या तर त्याला त्या ठिकाणी स्थिर भांडवल हे जास्त लागेल. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे जुन्या मालमत्तेचे संपादन. जुन्या मालमत्तेचे संपादन काही वेळेला त्या ठिकाणी ज्या जुन्या वस्तू असतात त्या जुन्या वस्तू कालांतराने कालबाह्य होतात किंवा काही वस्तू त्या ठिकाणी आपण ज्या जुन्या वस्तू असतात त्या इतराकडनं खरेदी करतो. त्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो सेकंड हँड. माझी जर त्या ठिकाणी कुठंतरी गावाला जाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी गाडीची आवश्यकता असेल, ती गाडी नवीन घेण्याची गरज नाहीये. काही वेळेला आपण त्या ठिकाणी जुनी गाडी सुद्धा खरेदी करू शकतो. जर त्या ठिकाणी जुनी गाडी खरेदी केली तर साहजिक त्या ठिकाणी पैसा कमी लागणार आहे. जर नवीन गाडी खरेदी केली तर साहजिक पैसा जास्त लागणार आहे. जर त्या ठिकाणी आपण जुन्या मालमत्तेचा विचार करून जर ती जुनी मालमत्ता खरेदी केली तर आपल्याला स्थिर भांडवल कमी लागेल. सर्वच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन साधन सामग्री नवीन मालमत्ता आपण खरेदी केली तर त्या ठिकाणी स्थिर भांडवल हे जास्त लागेल. तर अशा पद्धतीनं या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा हा सहावा मुद्दा आहे जुन्या मालमत्तेची खरेदी किंवा संपादन. पुढचा सातवा मुद्दा आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन करणे. काही वेळेला आपल्याला एक गरज पूर्ण करण्यासाठी बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध असतात. मग त्याच्यामध्ये काही वस्तू खूप महाग असतात आणि काही वस्तू खूप स्वस्त असतात. म्हणजे माझी एक गरज पूर्ण करण्यासाठी एक वस्तू महाग आहे आणि दुसरी वस्तू स्वस्त आहे. मग आपण त्या ठिकाणी ती गरज पूर्ण करण्यासाठी कोणती वस्तू घेतो. जर सवलतीची किंवा स्वस्त वस्तू आपण त्याला म्हणतो, स्वस्त वस्तू जर घेतली तर स्थिर भांडवल कमी लागेल. जर त्या ठिकाणी आपल्याला महाग वस्तू घ्यायची वेळ आली किंवा महाग वस्तू घेतली तर स्थिर भांडवल जास्त लागेल.
म्हणजे स्वस्त दरामध्ये जर आपण एखादी मालमत्ता खरेदी केली तर स्थिर भांडवल हे कमी लागेल, आणि जर महागडी त्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केली तर स्थिर भांडवल हे जास्त लागेल. पुढचा त्या ठिकाणी मुद्दा येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थिती. आता आपल्याला स्थिर भांडवल ठरवण्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्थितीचं आत्ताचं ज्वलंत उदाहरण घेता येईल, किंवा या महिन्यात 2 महिन्यामधलं त्या ठिकाणी ज्वलंत उदाहरण घेता येईल. त्याच्यामध्ये पहिलं मोठं संकट म्हणजे कोरोनाचं, साथीच्या आजाराचं. दुसरं संकट म्हणजे त्या ठिकाणी चीन आणि भारत याच्यामध्ये चाललेला वाद किंवा त्यांच्यामध्ये होत असलेला संघर्ष. मग अशा पार्श्वभूमीमध्ये आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या उत्पादित वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री करण्यामध्ये अडचण येते. अशा वेळेला आपण अनेक वस्तूंचं उत्पादन करतो आणि त्या वस्तूंचं उत्पादन न विकल्यामुळे तसंच पडून राहतं. साहजिकच त्या ठिकाणी अशा वेळेला स्थिर भांडवल जास्त लागतं. जर कोणत्याही प्रकारचं संकट नाही आलं, चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी बाजारपेठ काबीज केली, मार्केटिंग व्यवस्थित चाललं, तर स्थिर भांडवल हे कमी लागतं. तर असा त्या ठिकाणी 8वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. त्याच्यानंतर स्थिर भांडवलावरती परिणाम करणारा 9वा घटक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा कल. आता अर्थव्यवस्था ठरविण्याचं काम आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडे आहे. अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याचं काम रिझर्व्ह बँक करते, मध्यवर्ती बँक करते. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी आपण जी कर्जाऊ रक्कम घेतो ती कर्जाऊ रक्कम आणि त्याच्यावरील व्याज ठरवण्याचं काम ही रिझर्व्ह बँक करते. आता रिझर्व्ह बँक कशी काय डायरेक्ट करते, तर रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यापारी बँकांना राष्ट्रीयकृत बँकेला सांगते आणि राष्ट्रीयकृत बँक मग त्या व्यावसायिकाकडून किंवा वेगवेगळ्या कंपन्याकडून व्याजाचा दर निश्चित करून त्याप्रमाणे आकारणी करते. काही वेळेला त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस असतात, ते टॅक्सेस आकारण्याचं काम सरकारकडून केलं जातं. तर या टॅक्सेसमध्ये कमी जास्त लवचिकता किंवा वेगवेगळे बदल करण्याचं काम सरकारकडून केलं जातं. तर याला अर्थव्यवस्था म्हणतात. तर ही अर्थव्यवस्था याच्यामध्ये जर बदल आपल्याला अनुकूल झाला तर स्थिर भांडवल हे कमी लागतं. जर त्या ठिकाणी बदल प्रतिकूल झाला, आपल्याला चांगल्या प्रकारे झाला, तर स्थिर भांडवल हे जास्त लागतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येचा कल. प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन करतो त्या उत्पादित वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी येते. ती मागणी सारखीच असेल असं नाही. क्षणोक्षणी त्या ठिकाणी ग्राहकांची गरज, ग्राहकांची आवड निवड ही बदलत असते. आपण जुन्या वस्तू तशाच कंटिन्यू चालू ठेवल्या तर त्याला बाजारपेठेमध्ये मागणी येत नाही, विक्री होत नाही. त्यासाठी आपल्याला त्या ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार आपल्या उत्पादित वस्तूमध्ये बदल करावा लागतो. आणि अशा पद्धतीनं उत्पादित वस्तूमध्ये बदल करायचं म्हटलं की त्यासाठी भांडवलाची आवश्यकता जास्त असते. आपण जर तशाच पद्धतीनं जुन्याच चालीरीतीप्रमाणे जर उत्पादन सुरू ठेवलं तर या प्रक्रियेला स्थिर भांडवल हे कमी लागतं. म्हणजे लोकसंख्येचा कल किंवा ग्राहकाचा कल किंवा बाजारपेठेतील समाजाचा कल विचारात घेणं गरजेचं आहे. जर समाजाचा कल सतत बदलत असेल स्थिर भांडवल हे जास्त लागतं. समाजाचा कल हा स्थिर राहत असेल तर स्थिर भांडवल हे कमी लागतं. त्याच्यानंतर साहजिकच त्याच्यावरती आधारित असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक प्राधान्य. ग्राहक प्राधान्य मी आत्ताच म्हटलेलं आहे की ग्राहकाच्या आवडीनिवडी ह्या सतत बदलत असतात. पूर्वीच्या अनेक त्या ठिकाणी उत्पादित वस्तू आहेत त्या आज कालबाह्य झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्या उत्पादकानं बदल न केल्यानं त्या वस्तू आउटडेटेड झालेल्या आहेत. तर एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, त्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी राजदूत आणि एसडी ही मोटरसायकल होती. ह्या मोटरसायकलीची कंपनी होती. ती कंपनी मोटरसायकली उत्पादित करायची. पण त्याच वेळेला हिरो होंडा ही कंपनी ही अस्तित्वात होती. हिरो होंडा कंपनीनं ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार त्याच्यामध्ये बदल केला. आज मितीला त्या ठिकाणी हिरो होंडा कंपनी बाजारपेठेमध्ये टिकून आहे. पण राजदूत कंपनी, एसडी कंपनी यांनी ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार बदल केला नाही. त्यामुळं त्या कंपन्या आज मितीला बंद पडलेल्या आहेत. अशा अनेक वस्तूंच्या बाबतीमध्ये घडतं आहे. जर त्या ठिकाणी आपण ग्राहकाचा विचार करून बदल करायचं ठरविलं तर त्यासाठी सतत संशोधन केलं पाहिजे. त्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबोरेटरी स्थापन केल्या पाहिजेत आणि यासाठी मग स्थिर भांडवलाची आवश्यकता ही जास्त असते. जर आपण त्या ठिकाणी जुन्याच पद्धतीनं उत्पादन सुरू कार्य ठेवलं तर मग मात्र त्या ठिकाणी स्थिर भांडवल हे कमी लागेल. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पर्धात्मक घटक. हा व्यवसायावरती परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुम्ही आम्ही आपण कुणीही ठरवू शकत नाही
की आपला स्पर्धक कोण आहे आणि कसा आहे. कारण आज मी त्याला एक छोटंसं एक उदाहरण देतो. या मोबाईल कंपन्यामध्ये जिओ कंपनीनं इतर सर्व कंपन्यांचं त्या ठिकाणी मार्केट काबीज केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग आयडिया असेल किंवा एअरटेल असेल किंवा इतर त्या ठिकाणी कंपन्या आहेत, त्यांना आज मितीला त्यांचा व्यवसाय कसा तर टिकून ठेवावा लागतो आहे. तर स्पर्धक कसा आहे, स्पर्धक जर बळकट असेल, स्ट्रॉंग असेल, आर्थिकदृष्ट्या सबल असेल, तर आपल्याला सुद्धा स्थिर भांडवली जास्त ठेवावं लागेल की जेणेकरून त्या ठिकाणी त्याच्याशी आपल्याला टक्कर देता येईल, फाईट देता येईल. जर स्पर्धक कमकुवत असेल तर मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल ती पूर्व दिशा राहते, मग अशा वेळेला त्या ठिकाणी स्थिर भांडवल जरा कमी असलं तरी चालू शकतं. तर या पद्धतीनं स्थिर भांडवल ठरविणारे असे जवळपास 12 घटक आहेत. आपल्याला याच्यावरती खूप वेळा स्थिर भांडवलावरती प्रश्न विचारलेला आहे. यावर्षी सिलेबस बदललेला आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी याच्यातील सर्व मुद्दे हे जुन्या सिलेबसमधील, जुन्या अभ्यासक्रमामधील आहेत. आणि त्यामुळं या स्थिर भांडवलावरती आणि दुसरा प्रकार खेळत्या भांडवलावरती प्रश्न हमखास विचारला जातो. काही वेळेला स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल याच्यावरती फरक सुद्धा विचारला जातो. तर पहिला त्या ठिकाणी याच्यावरती प्रश्न या पद्धतीनं ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारला जाईल. स्थिर भांडवल म्हणजे काय, स्थिर भांडवल ठरविणारे घटक कोणते, किंवा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक कोणते. तर अशा पद्धतीनं या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये आज आपण त्या ठिकाणी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन म्हणजे काय, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व, त्याच्यानंतर भांडवलाची आवश्यकता आणि या भांडवलाच्या आवश्यकतेमधील 1 नंबरचा प्रकार तो म्हणजे स्थिर भांडवल हा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढच्या त्या ठिकाणी लेक्चरला आपण खेळते भांडवल पाहूया. Subscribe now and press the bell icon.